मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जे जे विचारतो, खरंच युवराज धोंडे पाटील तुमच्या बायकोच्या प्रेमाखातर उडी मारणार का? युवराज म्हणतो, तुम्ही मला चॅलेंज करू नका, मी काहीही करू शकतो, तुम्हाला तर माहीतच असेल. त्यावेळी पिंकी म्हणते, ओ जे जे तुमचं काय डोकं फिरलंय का? माझ्या धनींना तुम्ही काही पण काय सांगताय? आणि धनी तुम्हाला सांगितलं ना, याच्या प्रोग्रॅमिंगमध्येच काहीतरी गडबड घोटाळा आहे, हा काही पण बोलतो आणि तुम्ही तसंच करणार का? त्यावरती युवराज म्हणतो, नाही, त्याने माझ्या प्रेमावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे, आता मी तेथून काय वरून कुठून सुद्धा उडी मारायला तयार आहे. असं म्हणून युवराज आता पटकन जिन्याकडे जातो आणि तेथे जाऊन आता उडी टाकणार असतो. तेव्हा आता जे जे लगेच त्याच्या पाठीमागे जातो. तर पिंकी आता जे जेला म्हणत असते की तुम्ही तरी सांगा ना, तुम्ही का चिथवण्याचा प्रयत्न करताय माझ्या धनींना? जर काही बरं वाईट झालं ना, मग मी बघूनच घेईल. तर इकडे जे जे आता हसत असतो आणि मनातल्या मनात विचार करत असतो की काहीही झालं तरी आता मी उडी मारणारच नाहीये, फक्त या दोघांची दिशाभूल करणार आहे आणि इथून अगोदर सटकणार आहे. कारण आता जर युवराजने इथून उडी मारली तर पिंकी लगेच त्याच्याजवळ जाणार आणि रडत बसणार धनी धनी म्हणून. त्याच संधीचा फायदा घेऊन मी या सरकार वाड्याबाहेर जाणार. असं म्हणून आता ते दोघेही तेथे उडी मारण्यासाठी उभे असतात. तर युवराज म्हणतो, आता तुम्ही पण उडी मारा. आता जे जे फक्त हसतच युवराजकडे पाहत असतो. तेवढ्यातच पिंकी धनी धनी करत आता तेथे येते आणि म्हणते की अजिबात तुम्ही उडी मारायची नाही, तो तुम्हाला फक्त चिथवण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला कळत नाही का? अहो, तुमच्या जीवाचं काही बरं वाईट व्हावं असंच त्याला वाटतं. त्यावरती युवराज म्हणतो, तुम्ही बाजूला व्हा आता, कारण याने माझ्या प्रेमावर प्रश्नचिन्ह उभं केलंय. ते आता जे जे हसतो आणि म्हणतो, खरंच ही वास्तू आणि येथे असणाऱ्या सर्व वस्तू यांनाही अभिमान वाटत असेल तुमचा युवराज धोंडे पाटील, कारण तुमचं पियूवर खूप प्रेम आहे. दुसरीकडे सुशीला आता औषधं घेत असते. चित्रा म्हणते, किती आवाज येतोय यांचा. त्यावरती आता सुशीला म्हणते, त्यांना जाऊन सांग अगोदर की आईसाहेबांची झोपायची वेळ झाली आहे, अजिबात आवाज करायचा नाही. तेव्हा जी आईसाहेब असं म्हणून आता लगेच ती बाहेर येते. सर्वांना धमकावतच म्हणते, अजिबात आवाज नकोय, कारण आईसाहेब यांची झोपायची वेळ झाली आहे, त्यामुळे त्यांनी सांगितलंय सर्वांनी झोपून घ्या आता. तेव्हा आता सगळेजण गप्प बसतात. तेव्हा जेजेचा चेहरा पडतो. मग आता तो मनातल्या मनात म्हणतो, मी तर या युवराजला चिथवण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु या चित्रा वहिनीने येऊन सगळा प्लॅनच फ्लॉप केला. परंतु बरं झालं आईसाहेबांनी म्हणजे सुशीला देवींनी यांना सर्वांना झोपायला सांगितलंय. तर आता जे जे गुड नाईट असं म्हणून त्याच्या रूममध्ये जातो. परंतु आता युवराज तेथेच थांबतो. पिंकी म्हणते, त्या वेड्याचं बोलणं तुम्ही मनावर घेऊ नका, तो काय काही पण बोलेल आणि मला नाही वाटत आता तो बाहेर जाईल म्हणून, तर आता तुम्ही झोपून घ्या असं पिंकी त्याला म्हणते. वेळी आता युवराज ठीक आहे असं म्हणतो. इकडे आता चित्रा रूममध्ये ते आईसाहेबांना म्हणते की अहो आईसाहेब, मी सर्वांना सांगितलंय की अगोदर झोपून घ्या म्हणून. त्यावरती सुशीला हसतच म्हणते, बरं झालं आपल्या माणसासाठी रान मोकळं झालं. मग आता ती लगेच बापूसाहेबांची वाट पाहू लागते. तर इकडे जे जे आता घरातील सर्वजण झोपले की नाही याचीच वाट पाहत उभा असतो. तेव्हा तो आता इकडे तिकडे पाहतो. मग नंतर आता इकडे पिंकी ही झोपलेली असते, पण तिला अचानक जाग येते. खडबडून जागी झाल्यामुळे समोर पाहते तर आता तिला समजतं की जे जे हा घराबाहेर पडणार आहे. इकडे जे जे हा लगेच बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, परंतु जो हंडा असतो त्याला समजतं की तो पिंकीने ठेवलाय, म्हणून तो पटकन आता त्याच्या बाजूने जातो. इकडे पिंकीला समजतं की जे जे हा उठला आहे आणि घराबाहेर पडलाय, म्हणून ती आता लगेच रूमच्या खिडकीमधून पाहते तर खरंच जे जे हा बाहेर असतो. पिंकी आता धावतच युवराजच्या रूमकडे येते आणि म्हणते, अहो धनी प्लीज दार उघडा. तेव्हा युवराज पटकन दार उघडतो आणि विचारतो, काय झालं? तर ती म्हणते की अहो जे जे घराबाहेर पडलाय. तेव्हा आता युवराज लगेच धावतच बाहेर येतो. त्याने पिंकीला बरोबर घेतलेलं असतं. आता ते दोघेही बाईकवरून त्याच्या गाडीचा पाठलाग करू लागतात. तर आता गाडीवरून जात असताना युवराज विचारतो, तुम्हाला कसं समजलं की तो बाहेर निघालाय? तेव्हा पिंकी आता त्याला सांगू लागते, मी काय केलं, खाली एक हंडा ठेवला आणि त्या हंड्याला तंगूस बांधला आणि इकडे माझ्या रूममध्ये मी एक बाहुलीला तो तंगूस बांधला. माहीत होतं की घराबाहेर कुणीही पडलं तरी ती बाहुली माझ्या डोक्यावर पडणार, कारण त्या हंड्याला धक्का लागला तर, म्हणूनच मी हे आयडिया केली. तर आता जे जे समोर नसतो हे पाहून युवराज म्हणतो, तो जे जे गेला कुठे? आपण तर त्याचा पाठलागच करत
इथपर्यंत आलोय. दुसरीकडे सुशीला बापूसाहेबांची वाट पाहत असते. तेवढ्या त्या चित्रात येथे येते. तर आता घरातील सर्वजण झोपले का असं सुशीला विचारते. तेव्हा चित्रा म्हणते मी सगळीकडे राऊंड मारलाय, सगळेजण एकदम चिडीत चूप आहेत, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तर सुशीला म्हणते चला आता काम करायचंय. चित्रा म्हणते हो तुम्ही अशा अवस्थेत का काम करताय. तर सुशीला म्हणते मी काम करणारच नाहीये, तू काम करायचंय, मी नुसती बसून राहणार. आजचा दिवस खरंच खूप खास आहे, हा दिवस पुन्हा येणे नाही असं आता ती चित्राला म्हणते. तर चित्रा ठीक आहे असं म्हणते. दुसरीकडे जे जे आता सिटी हॉस्पिटलमध्ये जाणार असतो. मग त्यानंतर आता युवराज विचारतो अहो ते ध्यान गेलं तरी कुठे. तेव्हा पिंकी आता समोर दाखवते की तो इथेच गेला असणार आहे धनी, आपण तिथे जाऊन पाहूयात. तेव्हा आता युवराज विचारतो कशावरून. तर पिंकी म्हणते इथे बापूसाहेबांचं हॉस्पिटल आहे ना, त्यांना तेथे भेटायला गेला असेल. तेव्हा युवराज म्हणतो कशावरून मला असं वाटत नाही, परंतु तुम्ही म्हणताय तर मग चला. तर इकडे जे जे आता हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. मग नंतर आता युवराज आणि पिंकी त्या हॉस्पिटलजवळ येतात. तेव्हा आता पिंकी लगेच आतमध्ये जाते. युवराज म्हणतो की अहो मला गाडी तरी पार्क करू द्या, म्हणून तोही पटकन कशीबशी आता ती गाडी पार्क करतो आणि लगेच पिंकीच्या मागे धावतो. आता ते दोघेही नर्सला विचारतात की बापूसाहेब धोंडे पाटील यांना आम्हाला भेटायचंय, तिथे जायचंय आम्हाला. तर व्हिजिटिंग हर्स आता संपले आहेत असं ती नर्स म्हणते. तर आता फक्त पेशंटच्या नातेवाईकांनाच भेटता येईल असंही ती नर्स म्हणते. त्यावेळी पिंकी आणि युवराज म्हणतात की काय करायचं आता, पण हा जे जे नक्की इथेच आलाय हा संशय मला आहे. इकडे जे जे आता हॉस्पिटलच्या त्या एका रूममध्ये आलेला असतो आणि वेलकम टू आडगाव असं म्हणतो. तर आता समोर कोणीतरी असतं. त्यांच्याकडे पाहून आता जे जे हा हसत असतो. दुसरीकडे आता बापूसाहेब हे घरी येतात आणि आम्ही आलो आहे सुशीला देवी असं म्हणतात. तेव्हा आता सुशीला धावत असते. ते बापूसाहेबांना खूप दिवसांनी पाहून आता डोळ्यात पाणी येतं. ती रडत असते पण ते आनंदाश्रू असतात. ती म्हणते की किती दिवस झालं अहो मी तुम्हाला पाहिलं सुद्धा नाही, अचानक तुम्हाला पाहिल्यानंतर मला तर भरूनच आलं. तेव्हा ते म्हणतात काळजी करू नका, तुम्ही नाही मला भेटायला आल्या, मी तुम्हाला भेटायला आलोय. तर आता ती लगेच चित्राच्या हातातून औक्षणाचं ताट घेते. बापूसाहेबांचं औक्षण करत आता ती त्यांच्या पाया पडते. ते बापूसाहेब म्हणतात तुम्ही तर स्वागताची जय्यत तयारी केली. त्यावरती आता चित्रा म्हणते एवढंच नाही तर तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ त्यांनी बनवले आहेत. हे ऐकताच बापूसाहेब खुश होतात आणि घरातील सर्वजण झोपले की काय असं विचारतात. तेव्हा चित्रा म्हणते हो, आईसाहेबांनी तशी ताकीदच दिली होती सर्वांना झोपायला, लगेच त्यांनी तुमचं ऐकलं का असंही आता बापूसाहेब विचारतात. तेव्हा सुशीला हो असं म्हणते. त्यानंतर आता बापूसाहेब आणि सुशीला गप्पा मारत असतात. तेव्हा सुशीला आता लगेच चित्राला तिथून जायला सांगते. बापूसाहेब म्हणतात मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचंय. चित्रा आता गुपचूप तेथून जाते. तर बापूसाहेब म्हणतात मला फक्त तुमच्याशी बोलायचंय, या मुलांचं मला काही घेणं देणं नाही, कारण की ते असले काय नसले काय मला काहीही फरक पडत नाही. दुसरीकडे जे जे म्हणतो मला असं झालं होतं कधी एकदा तुझ्याकडे येईल आणि तुला सगळं काही सांगेल. तर इकडे पिंकी आता म्हणते धनी मला तर असं वाटतंय जे जे इथेच आहे, आपण आता अख्खं हॉस्पिटल पालथं घालूयात. युवराज म्हणतो ते कसं शक्य आहे. तेव्हा ती म्हणते की अभोगी पिंकीगिरी सुरू. इकडे जे जे हा त्याच्या आईकडे आलेला असतो. त्याची आई काहीच बोलत नसते. तेव्हा तो आता लगेच त्याच्या आईच्या पायाजवळ बसतो आणि म्हणतो आई असं काय सत्य आहे मला सांग ना ग, तुझा शब्द ऐकण्यासाठी मी आसुसलोय की संग्राम बाळा, हे बघ तुला माझा अभिमानच वाटेल, कारण मी आज सरकार वाड्यामध्ये आग लावून आलोय. तू असं सांग ना मला काहीतरी, नक्की काय झालं होतं तेव्हा. म्हणून तो आता खूप रडत असतो. तर त्याच्या आई आता बोटं हलवू लागते आणि त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. तर आता जे जे त्याच्या आईकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी आणि युवराज हे दोघेही वेषांतर करून प्रत्येक वॉर्डमध्ये जात असतात आणि पाहत असतात की जे जे कुठे आहे. तर आता एका पेटीमध्ये बापूसाहेबांचे त्याचबरोबर तिलाचे देखील फोटो असतात. तेव्हा यांनी तुझं आयुष्य बर्बाद केलं का असं तो विचारतो. ती आता काहीतरी इशारा करते. तेव्हा आता जे जे म्हणतो मी अजिबात त्या लोकांना सोडणार नाहीये, मी फक्त त्यांचा बदलाच घेणार असं म्हणून तो भयंकर चिडतो. ते पिंकी आता वेषांतर करून तिथे आलेली असल्यामुळे ती आता जे जे आणि त्याच्या आईकडे पाहतच राहते. तर जे जे हा खूपच घाबरतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.